एका ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले। मेटलाईफ स्टेडियम मध्ये होणारा फिफा विश्वचषक 2026 चा अंतिम सामना म्हणजे केवळ एक खेळ नसून फुटबॉलच्या दोन महान विचारसरणींमधील महायुद्ध आहे। एका बाजूला अर्जेंटिनाचा चपळ, आक्रमक आणि वेगवान काउंटर अटॅक करणारा गेम आहे, तर दुसऱ्या बाजूला स्पेनचा चेंडू स्वतःकडे ठेवून मैदानाची रुंदी वापरण्याचा संयमी खेळ। आज आपण पाहणार आहोत की पोझिशननुसार खेळाडूंची ही टक्कर आणि आकडेवारी जगाला नवा विश्वविजेता कसा देईल। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूझीलँड। सर्वात आधी सेंटर फॉरवर्डची तुलना करूया। अर्जेंटिनाचा जुलियन अल्वारेज हा 91 पास अचूकतेसह प्रतिस्पर्धी डिफेन्सरवर सतत दबाव निर्माण करतो। या उलट स्पेनचा मायकल ओयाझरबाल या स्पर्धेत 53 बॉल रिकव्हरीसह अव्वल आहे। तो खोलवर मागे येऊन डिफेन्सला मदत करतो आणि आतापर्यंत 5 गोल्स झळकावले। अल्वारेज चेंडूचा पाठलाग करतो तर ओयाझरबाल रणनीतीचे जाळे विणतो। उजव्या विंगवर फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेसी आणि उगवता तारा लामिन यमाल आमने सामने। मेसी 8 गोल्स आणि 4 असिस्टसह अर्जेंटिनाचा मुख्य कण आहे। मार्किंगमध्येही त्याने 17 वेळा चेंडू यशस्वीरित्या ताब्यात ठेवलाय, तर 19 वर्षाचा यमाल आपल्या वेगाच्या जोरावर पेनल्टी बॉक्समध्ये थेट घुसण्यात पटाईत आहे। हा सामना मिडफील्डच्या युद्धभूमीवर ठरेल। एन्झो फर्नांडिस हा अर्जेंटिनाचा मुख्य मधली फळी आहे, जो 294 वेगवान स्प्रिंटसह काउंटर अटॅक सुरू करतो। त्याच्या विरोधात फॅबियन रुईज आहे, जो लहान पासेसच्या त्रिकोणातून जागा तयार करण्यात मास्टर आहे। तसेच लिआंड्रो पेरेडेसची शारीरिक ताकद आणि रॉड्रीचा संपूर्ण स्पर्धेतील दबदबा, ज्याने 232 वेळा दबावाखाली चेंडू नियंत्रणात ठेवलाय। हे दोन्ही संघ मिडफील्डमध्ये समतोल राखतील। डिफेन्समध्ये क्रिस्टियन रोमेरो आणि पाऊ कुबार्सी दोघांचीही पासिंग अचूकता 97% आहे। रोमेरो आक्रमकपणे चेंडू हिसकावतो, तर कुबार्सी संयम ठेवून पोझिशन सांभाळतो। जर सामना 120 मिनिटांनंतरही बरोबरीत राहिला आणि पेनल्टी शूटआउटची वेळ आली तर इतिहास वेगळे चित्र मांडतो। अर्जेंटिनाचा पेनल्टी रेकॉर्ड 86% यशाचा आहे, त्यात 7 पैकी 6 विजय। या उलट स्पेन समोर एक मानसिक भिंत आहे, कारण 5 पैकी 4 शूटआउट्स ते हरलेत। गोलकीपरचा विचार करता एमी मार्टिनेज 31.5% सेव्ह रेटसह माइंड गेम खेळण्यात पटाईत आहे, तर उनाई सिमन्स 20.3% सेव्ह रेटसह तांत्रिक अचूकतेवर भर देतो। मिडफील्डमधील रणनीती, विंगर्सवरील वेग आणि गोलकीपरची लढाई पाहता हा सामना थरारक असणार आहे आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद अर्जेंटिना टीमवर जास्त आहे। आता प्रश्न हाच आहे की मेसी पुन्हा एकदा सुवर्ण चषक उंचावणार की स्पेनची तरुण सेना जगावर राज्य करणार। हे पाहणे आता खूपच रंजक ठरणार आहे। फुटबॉलच्या इतिहासातील या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले। तुमच्या मते कोण जिंकणार? मेसी पुन्हा एकदा सुवर्ण चषक उंचावणार की स्पेनची तरुण सेना जगावर राज्य करणार? आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूझीलँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।